पक्षाशी संबंधित पक्ष होता. आपला सर्वात मोठा पक्ष आहे, तरी पण आपण इन्कमिंग खूप आहे आणि आपण त्यांना घेऊन त्यांना ताकद देतो. त्यामुळे निष्ठावंत नाराज होतात. त्या निष्ठावंतांना तुम्ही कसं सांभाळा? दोन गोष्टी आहेत. भारतीय जनता पार्टीचे नेते किंवा आम्ही देवेंद्रजी आहेत, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आहे, मी आहे, किंवा आम्ही जो 10-20 प्रमुख नेते आहोत किंवा आम्ही कार्यकर्ते म्हणून जेव्हा बसतो तेव्हा आम्ही पक्षाचे अनालिसिस करतो की कुठल्या ठिकाणी आम्ही 51% लढाई जिंकू शकत नाही, तिथे पक्ष प्रवेश करतो. जिथं 51% व्होट शेअर भाजपाचा तयार झाला तिथे आपण काही कोणालाही पक्षामध्ये आणण्याचा फार काही प्रयत्न करत नाही. आणि शेवटी पक्ष म्हणजे माणसंच आहे ना. पक्ष म्हणजे काही असा झेंडा लावला असं पक्षाचा झेंडा आहे, पण शेवटी जोपर्यंत झेंड्याच्या मागे माणसं उभे होत नाही तोपर्यंत पक्ष वाढत नाही. समजा उद्या तुम्ही एक गाव आहे, एक गावात दवंडी द्या, उद्या सकाळी पक्षाचे सर्व झेंडे लावले आहेत, झेंड्याच्या मागे उभे राहा. कमळाच्या मग कमळाला उभे राहा, धनुष्यबाणच्या धनुष्यबाण उभे राहा, पंजाच्या मग पंजाचे लोक उभे राहा. सर्व पक्षाचे झेंडे लावून द्यायचे. तर लोक त्या गावातले त्या झेंड्याखाली माणूस करून उभा याच्या मागे लाईन लावतात. माणसं शोधावे लागतात, माणसं घ्यावे लागतात, माणसं तयार करावं लागतात, किंवा ज्यांचे पोटेन्शियल आहे त्यांना पक्षात घेऊन पक्षाची उंची वाढवावं लागतं. जिथे तुम्ही 51% व्होट शेअरची लढाई लढू शकत नाही तिथे तुम्हाला प्रयोग करावे लागतात, पक्षाचे लोक घ्यावे लागतात. विचारधारा हा प्रश्न येतो. तर तुम्ही जेव्हा 2-3 वर्ष 1-1.5 वर्ष तुम्ही काम करायला लागतं पक्षामध्ये, तेव्हा ऑटोमॅटिक तुम्हाला पक्षाची विचारधारा सर्व त्या ठिकाणी, शेवटी तो माणूसच आहे, ज्या परिवारात तो जाईल त्या परिवारासारखं वागेल. आणि त्यामुळं आम्ही हा ठरवला आहे की जिथे आम्ही 51% व्होट शेअर नाही तिथे पक्षप्रवेश करायचा. आणि मी नवीन जुनं काही समजत नाही. पक्षाचा तुम्ही ज्या दिवशी दुपट्टा घातला त्या दिवशी तो पक्षाचा कार्यकर्ता. राजकारण पोटेन्शियलचं आहे. तुम्ही 51%ची लढाई लढू शकणारा आता पक्षाचं काम उभं करावं लागेल, जो जितावं सिकंदर. पण तरी जुने लोक मात्र जुन्या लोकांना सोलापूरला ते देशमुख बोलले. नाही, जुन्या लोकांना सोबत घेऊनच काम करायचं आहे. मी हे म्हणत नाही की नवीन लोकांना, पण जुन्या लोकांना सोबत घेऊन 51% व्होट शेअरला एखाद्या माणसाचं ऍडिशन करावं लागतं आहे, तेव्हा ते ऍडिशन करावं लागतं. जर उद्याचं कामठी विधानसभा आहे, कामठी विधानसभा मी जर जिंकतोच आहे तर मग त्या ठिकाणी नवीन येत नाही. पण उद्या कामठी विधानसभा जिंकण्याकरता मला ऍडिशनची गरज पडते, मला ऍडिशन करावं लागेल. आज नागपूर जिल्ह्यात एवढा मोठा विजय आपल्याला भेटला आहे, हा ऍडिशन पुढे मिळाला आहे. काँग्रेसच्या लाखो कार्यकर्ते भाजपमध्ये आले तेव्हाच मिळाला आहे. शेवटी माणसंच आहे ना हे. पक्ष म्हणजे काय, माणसंच आहे. त्यामुळे तुम्हाला त्या उंचीचे माणसं शोधून त्या लोकांना आणणे आणि जुन्या लोकांना त्या ठिकाणी सांभाळून त्या ठिकाणी पक्षाला दोन्ही मोठ बांधावं लागतं. जुने समजा 30% आहे, ते 21% ऍड करायचे, पण 30% सांभाळले नाही ते 21% आणून फायदा नाही आहे. सध्या हा संघर्ष सुरू आहे. हे जुने लोक सध्या तो संघर्ष आहे. पण मला वाटतं आता आमचे कार्यकर्ते इतके ओपन माइंडचे आहे किंवा उघड्या मनाचे आहेत की त्यांना हे माहिती आहे की जो काही प्रयोग केले असेल ते पक्षाच्या हिताकरता केले आहे, पक्षाचं हितही करताय. हे ठरलं आहे की बाबा 30% आहे आणि 30% लढायचं आहे तर निवडणूक हारत आहे. 21% ऍड करत तर निवडणूक जिंकाल. शेवटी जिंकण्याचं राजकारण करायचं तुम्हाला काही लोकांना आणावं लागतं. त्यात निष्ठावंत नाराज होतात, पण निष्ठावंतांना कमीत कमी नाराज करून जास्तीत जास्त पक्षाची वाढ करणे, निष्ठावंतांना कमीत कमी नाराज करून जास्तीत जास्त पक्षाची वाढ करणे हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे सत्तेमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ऍडिशन करावे लागतील. तुमचं आता समजा लोकसत्ता आहे, लोकसत्ताला जर मजबूत ठेवायचं असेल तर त्या उंचीचे एडिटर, त्या उंचीचे या ठिकाणी लोक बसवा लागतील, तेव्हा ते त्या वृत्तपत्राची उंची वाढेल किंवा त्याची लेखणीमध्ये जो धारपणा राहील तो लोकांना आवडेल. शेवटी कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही जा, उंची असलेले माणसंच त्या ठिकाणी, पक्ष असो की व्यवसाय असो, ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो उंची देणारा व्यक्ती आहे त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला तुम्हाला आणावं लागतं, पुढं न्यावं लागतं. आणि कार्यकर्ता तयार व्हायला 30-30, 35-35 वर्ष लागतात. नवे लोक तयार होतील का? नवे लोक जे आहेत ते ऑलरेडी त्यांनी काही सामाजिक सांस्कृतिक कामं केलेच आहे, पण त्याचं ऍडिशन कधी सामाजिक ऍडिशन करावं लागतं, कधी राजकीय ऍडिशन करावं लागतं, कधी त्या परिवाराचं वलय असतं, त्या वलयावर त्याचं वलय आणि पक्षाची ताकद ही करून 51%ची लढाई जिंकता येतं.
वलय कधी कधी 20% असतं, पण 30% पक्षाची ताकद मग ऍड करावं लागतं. हा 30% थांबवून ठेवावा लागतो. त्यामुळं काही ठिकाणी ॲडिशन करावं लागले, ज्या ठिकाणी कमजोर आहोत त्या ठिकाणी ॲडिशन केलं आहे. आम्हाला हे शाश्वती नाही आहे, त्या ठिकाणी 51% लढाई जिंकत नाही, त्या ठिकाणी ॲडिशन झालेलं आहे. उगीच कोणाच्या उरावर आणून बसवायचे आहे, कोणाच्या अंगावर आणून बसवायचे आहे, याचा पत्ता कट करायचा आहे, याला लंब करायचा आहे, असा विचार करून कोणाला पक्षात आम्ही आणत नाही.